हॅलो, पुढची टूर्नामेंट संघर्ष मित्र मंडळ यांनी आयोजित केली आहे. रबर बॉलची सर्वांनी मी जशी सोय केली तशीच सोय करणार आहेत. नाही तो चला पंच विजय पाटील आपण जायचं पंचायत स्क्वेअर लेगला. संतोष आहे का? नाही शुभम. सेमीफायनलचा पहिला सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही पंच सज्ज आहेत, बॅट्समन सज्ज आहेत आणि इकडे गोलंदाज देखील सज्ज आहेत. या षटकातला पहिला चेंडू अतिशय दूर पल्ल्याची धाव ओव्हर विकेट मारा आणि हा चेंडू पंचांकडे हलकीशी दाद कॅच आउटची, परंतु पंच मत स्थिर आहेत. चेंडू डॉट निघालेला आहे, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. 0 धावेवर धावसंख्या 0. पहिला चेंडू डॉट निघाला आहे. पुन्हा एकदा या षटकात दुसऱ्यांदा हे स्वतः नवी मुंबईमध्ये पोलिसांची कामगिरी बजावताना हा चेंडू पाहूया षटकार जातोय की काय, आणि सरळ षटकार लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्रीच्या मधून. कोणत्या प्रकारचा चान्स नाही आहे. चेंडू सरळ हवाई मार्गे सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी आणि पाय दुसऱ्या चेंडूवर हा षटकार झालेला आहे. रॉयल संघाची रॉयल सुरुवात. मागील सामन्यामध्ये रॉयल संघाच्या परेश यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि इकडे मात्र या बॅट्समनने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. अक्षय यांच्या बॅटमधून हा अक्षय फटका आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा. नो बॉल का? नो. ओके. धावसंख्या झाली आहे 6. 2 चेंडू फेकले गेले आहेत. अतिशय दूरवरून धावत आहेत आणि हा चेंडू खराब लेग स्टंपच्या बाहेर. पंचांच्या यशाची वाट पाहावी लागेल. पंचाने दोन्ही हात आपले स्वेअर केले आहेत, बाहेर काढलेले, त्याचा अर्थ हा बॉल वाईड आहे. धावसंख्या 7. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. अक्षय आपल्या आक्रमक मूडमध्ये, काहीशे शांत पण आक्रमक मूडमध्ये पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आणि हा चेंडू मात्र सुंदर फटकारलेला आहे. चेंडू सरळ सीमापार 4 धावेसाठी. बॅट्समन अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे आणि सरळ ऑन साईडला चेंडू चौकारासाठी धाडलेला आहे. धावसंख्या झाली एकूण 11. स्वतः अक्षय यांच्याकडे स्ट्राईक आहे. या सामन्यातला जो विजयी संघ आहे तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि हा झेल होऊ शकतोय, परंतु पाहूया खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि हा झेल तर झालेला नाही आहे. स्वतः बॉलर चेंडूपर्यंत गेले होते, परंतु चेंडू मात्र खूप दूर होता. अशा रीतीने दोन्ही बॅट्समनना एक संधी होती. 2 धावा त्यांनी सहजरित्या पळून काढलेल्या आहेत आणि अशा रीतीने धावसंख्या झालेली आहे 13 धावा. पहिलं षटक संपलं का? पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या 13. 4 चेंडू फेकले गेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अक्षय यांना एक सोपा एक चान्स भेटलेला आहे. झेल होऊ शकला असता, पण तो एक अशक्यप्राय झेल होता. स्वतः बॉलरांचा जोरदार प्रयत्न होता, परंतु तसं काही घडलं नाही आणि अक्षय हे मात्र क्रीजवर सुरक्षित आहेत. या षटकात 5व्यांदा ओव्हर विकेट मारा आणि हा चेंडू खराब लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 14.
चेंडूवर नियंत्रण नाही आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे, कारण या सामन्यातला विजयी संघ हा थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि एका बक्षिसाचा तो मानकरी ठरणार आहे. पलीकडे मारे आणि हा पुन्हा एकदा फटकाला चेंडू पाहूया. शतक आहे तिथे, चांगलं शतक झालं आहे. चेंडू अडवला जातोय, एक धाव मात्र रोखू शकले नाहीत आणि अशा रीतीने या फटक्यावर एक धाव झालेली आहे. धावसंख्या एकूण झाली आहे 15. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे आणि हे फलंदाज प्रथमच सामोरे जात आहेत. राजू आणि हा राजू यांचा हा चेंडू हलकसच तटवेला आहे. ऑन साईडला एक धाव निश्चित मिळणार. चेंडूच्या पट्टीमागे स्वतः विकेट किपर इकडे येत आहेत, परंतु एक धावाचा अवधी आहे. धावसंख्या झालेली आहे 16. पहिलं षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा सामना आणि काहीच ग्राउंडवर अंधार पडलेलं पावसाची थोडी शक्यता वाटते. पाऊस पडले थोडेसे या सामन्याला स्पर्धेला मजा येईल, कारण सकाळपासून पाऊस पडलेलाच नाही आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ही पावसामध्ये पूर्ण होणे आवश्यक होती, परंतु पावसाचा इथे पत्ता नाही. पण काहीसं वातावरण मात्र निश्चित या मैदानात जमलेलं आहे. पहिले षटक संपलेलं आहे. धावसंख्या 16. राजू यांचं एक थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, परंतु समोर संघ रॉयल संघ आहे, मजबूत संघ आहे. मोठ्या धावसंख्येची अपेक्षा ठेवून हा रॉयल संघ इथे उतरलेला आहे आणि सलामीची जोडी अक्षय उत्तम प्रकारे खेळतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 16. 16 प्लस ऑफ नो विकेट्स. आणि आता मात्र गोंधळसाठी येत आहेत. अजय रावते संघाकडून दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं. डावखुरे गोलंदाज आहेत आणि हा चेंडू जोरदाररित्या पॅडवर आपलेला. हलकीशी दात. चेंडू हवेमध्ये होता, परंतु चेंडू बॅटचा काही संबंध नाही. चेंडू पॅडवर आदळला होता, हवेमध्ये झेल झाला होता, परंतु चेंडू पॅड वाजवल्याने झेलवू शकला नाही आणि पहिला चेंडू अजय रावते यांचा डॉट निघाला आहे. डावखुरे अजय रावते अतिशय दूर पल्ल्याचे धाव वेगवान गोंधळ टाकतायत. बॅट्समनला कुठल्या प्रकारचा चान्स देत नाहीत आणि हा चेंडू मात्र झेलवू शकतोय आणि हा झेल झालेला आहे. लेग स्लिपला एक झेल झालेला आहे. अनेक वेळा पाहतो की लेग स्लिपला शतक नसतो, पण या स्पर्धेमध्ये मात्र प्रत्येक संघ एक लेग स्लिप लावतोय, कारण हा रबरी चेंडू आहे. वेगवान येतोय, टप्पा पडल्यानंतर त्या चेंडू वेग घेतोय. बॅट्समनला व्यवस्था अंदाज येत नाही आणि बॅटची हलकीशी कडा जर घेतली किंवा बॅटवर चेंडू व्यवस्था आला जर नाही तर लेग स्लिपला झेल होऊ शकतो आणि तशा परिस्थितीत झेल झालेला आहे. अजय रावते दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. 2 चेंडू डॉट झालेले आहेत, 1 विकेट घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, परंतु स्टंपच्या वरून गेल्याने वाईड बॉलचा काही प्रश्नच नाही आहे. चेंडू डॉट निघाला आहे. धावसंख्या 16. दुसरं षटक सुरू आहे. 4 षटकांचा सामना. 16 प्लस ऑफ 1 विकेट्स. अजय रावते पुन्हा एकदा आणि हा चेंडू मात्र फटकारला आहे, जमिनी लागत आहे. शतक्षण चांगलं होणार. चेंडू पकडला जातोय आणि एक धावचीची संधी. दोन्ही बॅट्समनमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, परंतु दोन्ही बॅट्समनमध्ये ते सुरक्षित आहेत. स्वतःला सावरलं. 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेली आहे. धावसंख्या 17. 1 गडी बाद झाली आहे. जय मल्हार स्मॅश
फोर्स फिटनेस संघाच्या संघनायकांनी टॉस जिंकून प्रथम शतक स्वीकारले आहे. आणि इकडे पुन्हा एकदा अजय रावते वेगवान गोंधळ टाकतायत. अक्षय खेळण्यासाठी सज्ज आणि अक्षयांचा चेंडू पूर्णपणे फसलाय. झेल होऊ शकतोय राजू चेंडूच्या खाली आणि हा झेल झालेला आहे आणि रॉयल संघाला एक मोठा धक्का बसलेला आहे. अक्षय सारखा एक चांगला फलंदाज बराच वेळ क्रीजवर होता. चेंडू शिल्लक आहे. चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 1 to अंपायर. नाही पाहिला कधी आई पाण्या म्हणी नाही पाहिला कधी तिला जंजीरा दाखवाल का कोणा रॉयल संघ 17 धावेवर दुसरी विकेट पडलेली आहे आणि अजय रावते पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये की या षटकामध्ये त्याने 2 विकेट्स प्राप्त केले आहेत. फक्त एकच धाव दिलेला नाही. हा चेंडू मात्र खराब सरळ षटकारासाठी धाडलेला आहे चेंडू सीमारेषेच्या वरून आणि धाव संख्या आता मात्र पटकन बाउन्स झाले 23 धावा. सण आईला एक नारळ पौर्णिमेचा अर्थात हा सण उद्या आहे रक्षाबंधन सोबत. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्व प्रेक्षकांना इथे मनपूर्वक शुभेच्छा. जंक्शन रॉयलतर्फे. आणि इकडे हे दुसरं षटक संपलेलं आहे. तिसरं षटक सुरू होतोय. धावसंख्या 23. पहिल्या षटकापर्यंत धावसंख्या होती 16 आणि त्याच्यानंतर मात्र एकूण 7 धावा आलेल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये आणि हे तिसरं षटक सुरू होतोय. पंच चला जास्त वेळ घेऊ नका. विनोद संघाकडून तिसरं षटक. सलामीची जोडी हे डगआउटमध्ये विश्रांती घेत आहे रॉयल संघाची. आणि इकडे धावसंख्या 23. 2 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांचा सामना. स्वतः प्रमुख पंच विकी पाटील आणि हा चेंडू सरळ हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतोय की सीमारेषेच्या आतमध्ये बाहेर जातोय आणि सीमारेषेचा चेंडू बाहेर गेलाय षटकारासाठी आणि धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढत आहे. 29 धावा. 13 चेंडूमध्ये धावसंख्या झाली 29. षटकार मारलेला आहे. जर्सी क्रमांक 45 प्रभात यांचा एक जोरदार फटका आणि इकडे स्क्वेअर लेगला पंचांच्या डाव्या साईडने फटकारला चेंडू. कॉम्युनिटी पक्षाच्या दिशेने 2 धावा सहज इथे पूर्ण केले आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या झाली 31. धावसंख्या 31.
2 चेंडूमध्ये 8 धावा झाल्या त्या षटकामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. प्रभात, पण इकडे मात्र संध्याकाळची वेळ झाली आहे. या बॅट्समनचं नाव आहे प्रभात सकाळ, आणि हा चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या वरून गेला आहे षटकारासाठी. प्रेक्षकच्या चेंडूकडे पाहत आहेत, बॅट्समन स्वतः चेंडूकडे पाहत आहेत, शतरक्षक चेंडूकडे पाहत आहेत, पंच चेंडूकडे पाहत आहेत, आणि चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या झाली 39, 37. धावसंख्या 37. आणि पुन्हा एकदा प्रभात. या षटकामध्ये प्रभाताने 2 षटकार मारले आहेत, 2 उत्तुंग षटकार. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीची वाट पाहत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रमुख पंच विकी, नॉनस्ट्राईकला बॅट्समन जे आहेत ते चेंडूचं निरीक्षण करतायत, अवलोकन करतायत. आणि इकडे प्रभात सज्ज. चेंडू खराब आहे, ऑफस्टंपच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या झाली आहे 38, लॉस ऑफ 2 विकेट्स. ओपनिंग स्पेअर बॅक टू द डगआउट, टेकिंग रेस्ट इन पॅव्हिलियन. आणि इकडे बाईच्या सुरूमध्ये आणखी एक धाव. मला वाटतं पंचांकडून कोणता इशारा नाही आहे, याचा अर्थ चेंडूंनी बॅटकडे घेतलेली आहे. एक धाव, लेगबायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली 39, 39. तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक. आणि हा चेंडू पुन्हा एकदा धावची संधी येऊ शकते. पूर्णपणे मिस झालेले आहेत. ओव्हर तो झालेला आहे, परंतु बॅट्समन मात्र जागेवर स्थिर आहेत. बाईच्या पंच बॅटकट की बाईज आहे, बाईज आहे. धावसंख्या 40. धावसंख्या, 2 फलंदाज बाद. आणि हा प्रभातांचा चेंडू पूर्णपणे बॅटमधून मिस झालेला आहे. हे षटक संपलेलं आहे. 3 षटकं संपलेली आहेत. आणि 3 षटकानंतर 40 धावा रॉयल संघ. 40 धावा, 2 फलंदाज बाद, 3 षटकं संपली आहेत. आणि आता शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये किमान 20 धावा तरी रॉयल संघाला जमाव्या लागतील. टार्गेट 50 पर्यंत न्यावं लागेल. तर समोरील संघ जय मल्हार, स्मॅश फोर्स फिटनेस बी हा देखील अतिशय चांगल्या प्रकारचा संघ आहे. चांगल्या प्रकारचे फलंदाज त्यांच्याकडे आहेत, घानाघाती फलंदाज आहेत. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 61 धावा चेस केल्या होत्या 4 षटकामध्ये. आणि इकडे देखील हा 4 षटकांचा सामना आहे. 3 षटकं संपली आहेत. आणि 4था षटक, एका षटकामध्ये त्यांनी 30 धावा मिळवल्या होत्या. राजू नराळे यांनी एका षटकामध्ये त्यांनी 30 धावा बनवल्या होत्या. आणि त्या मॅचचे ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते. संदीप, शेवटचं षटक संदीप. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा, अतिशय दूर पल्ल्याची धाव. आणि हा चेंडू पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. पंचांच्या दोन्ही हात स्वेर आहेत. अवांतर खात्यात भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झाली आहे 41, 41. 6 चेंडू शिल्लक आहेत, 41 धावा. संदीप यांचं चेंडूवर तर पहिल्या चेंडूवर तर नियंत्रण नाही आहे. राजू यांनी त्यांना थोडा सल्ला दिला आहे की तू काही टेन्शन घेऊ नकोस, अचूक टप्प्यावर गोलंदाजी कर. आणि हा चेंडू खराब होता, अखूड टप्प्याचा चेंडू होता, झेळू शकतोय. आणि हा झेल जर झालेला आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्टमध्ये त्यांनी हा झेल पकडलेला आहे. आणि अशा त्याने
तीन विकेट्स गेले आहेत. धावसंख्या 41. आणि पुन्हा एकदा संदीप बॉबी. हा चेंडू खराब चेंडू होता. विकेट किपर स्लिप यांना गुंगारा देऊन वाईट गेला. चेंडू वाईट दिलेला आहे. 2 धाव मिळणार. धावसंख्या झाली आहे 43. 1+1. 43 धावसंख्या झाली आहे. 3 फलंदाज बाद. संदीप यांचं पुन्हा एकदा चेंडूवर नियंत्रण नाही आहे. अतिशय खराब चेंडू होता आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. हा देखील चेंडू खराब आहे. विकेट किपर पूर्णपणे मिस झाले आहेत. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 44. 44 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक सुरू आहे. चेंडूवर नियंत्रण नाही आहे संदीप यांचं. वारंवार चेंडू खराब चेंडू टाकतायत आणि त्याचा फायदा मात्र रॉयल संघाला मिळतोय यात काही शंकाच नाही आहे. स्वतः विकेट किपर स्वतः संघनायक आहेत. त्यांनी सल्ला दिला आहे संदीप यांच्यासाठी आणि पाहूया हा चेंडू कशा पद्धतीने टाकतायत ते. संदीप. हो, हा देखील चेंडू आखूड टप्प्याचा. पंचांचा इशारा आहे नो बॉलचा. आणखी एक अवांतर धावेमध्ये भर झाली आहे. धावसंख्या 45. 45 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 45 धावा. 3 फलंदाज बाद आणि संदीप यांची अवांतर संख्या झाली आहे 4. संदीप. आणि हा चेंडू सरळ षटकारासाठी. कोणताही चान्स नाही आहे कुठल्याही प्लेअरसाठी. खराब गोलंदाजी आणि संदीप यांच्या या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे रॉयल संघाने. धावसंख्या झालेली आहे 51 धावा. धावसंख्या 51. 3 फलंदाज बाद. अजून 4 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामध्ये. संदीप पुन्हा एकदा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकासाठी मारलेला आहे. चेंडू सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून षटकारासाठी. धावसंख्या झाली 57. 57. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. संदीप यांचं खराब गोंधळाचं इथे प्रात्यक्षिक. या षटकामध्ये जवळजवळ त्यांनी 17 धावा दिल्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 57. 4 षटकांचा सामना. आणि संदीप काहीशे नर्वस. त्यांनी पूर्णपणे त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे. कारण हा जो रॉयल संघाचा फलंदाज आक्रमक खेळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना आक्रमक मूडमध्ये. आणि आता मात्र पूर्णपणे मिस झालेले आहे. चेंडू पॅड वाजवून खेळपट्टीवर थांबला. अशा रीतीने हा चेंडू मात्र डॉट नाही गेला. चेंडू शिल्लक आहेत 2. चौथ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 57 धावसंख्या. फलंदाज बाद झाले 3. रॉयल संघ प्रथम इथे बॅटिंग करताना. आणि हा चेंडू मात्र लेग साईडला तटवलेला आहे. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. आणि इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण केले आहेत. धावसंख्या 59. शेवटचा चेंडू शिल्लक. पुढील सामना कुठला? पुढील सामना कुठला? सेकंड सेमीफायनल. संघर्ष विरुद्ध रॉयल बी. दोन्ही संघांना इकडे आहे टॉससाठी. संघर्ष आणि रॉयल बी. आणि इकडे पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेर चेंडू. खराब चेंडू. धावसंख्या 60. या षटकातला हा 5वा खराब चेंडू. 5वा वाईट चेंडू. सचिन पूर्णपणे या षटकामध्ये महागडे ठरत आहेत. धावसंख्या 60. संदीप यांचा हा चेंडू मात्र या फटका
चेंडूवर फक्त एकच धाव झाली. अशा रीतीने हे षटक संपलेलं आहे. 4 षटक संपले. धावसंख्या 61. विजयासाठी 62 धावांचं आव्हान दिलेलं आहे 24 चेंडूमध्ये. आणि आमच्या या समालोचक कक्षामध्ये आमचे मित्र, आमचे सहकारी सन्माननीय सर इथे शिल्लक आहे. सर आहेत, हजर इथे योगेश सर इथे आमच्या बाजूला आहेत, प्रवीण सर आमच्या बाजूला आहेत. आणि प्रवीण सरांच्या मुखातून आपण पुढचं समालोचन ऐकूया. धन्यवाद. आपला विजयदा तर विजयासाठी लक्ष
24 चेंडू आणि 62 धावांचं या धावसंख्येचा पाठलाग करणारा हा संघ आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 61 धावा यशस्वीरित्या पार करत या स्पर्धेची सेमीफायनल पर्यंतची फेरी गाठणारा जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज राहुल जाधव, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय विनोद भिल्ल. मागच्या सामन्यामध्ये राजू नरळेची आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, जे विजयाचे शिल्पकार ठरले होते. मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. परंतु इथे मात्र काय घडतंय, मिसकम्युनिकेशन दोन क्षेत्ररक्षकांच्या या ठिकाणी फलंदाजांमध्ये, आणि क्षेत्ररक्षक मात्र त्याचा फायदा उचलत असताना फलंदाज होते बाद राहुल जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र जोरकाच प्रहार करण्याचा प्रयत्न होता राहुल जाधव यांचा. थोडासा फॉर्म जर आपण पाहिलं तर राजू नरळे इनफॉर्म बॅट्समन यावेळेस मात्र इनॅट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतात. परंतु राहुल जाधव इंजरीपासून हा खेळाडू मात्र थोडासा फॉर्मशी झगडताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. यावेळेस जोरकास प्रहार, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडू जज करतात आणि अगदी शेवटच्या क्षणाला मात्र सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगला होता, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, आणि त्याचा परिणाम मात्र आपण पाहिला की सेफ लँडिंग मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. 1 गडी बाद, धावसंख्या 3च्या घरात. अजूनही 59 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. 22 चेंडू आणि षटक क्रमांक 1 राहुल यांचा. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. या सेटचा व्हाईट बॉल, पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं एक्स्ट्रा बाउन्स देखील घेतला आणि त्यानंतर दिशा जी होती ती थोडीशी आउटसाईड द ऑफस्टंप आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. अवांतरच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला सुरुवात दमदार मिळणं गरजेचं आहे, आणि सुरुवात दमदार करायची असेल तर मात्र आघाडीच्या गोलंदाजावर आक्रमण करणं हे कर्मप्राप्त ठरेल. परंतु यावेळेला संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अक्षय वेगानं चेंडूवरती आले, परंतु याही वेळेला अक्षयकडून मागच्या चेंडूवरती देखील, मागच्या झेलवरती देखील अक्षय ऑलमोस्ट पोहोचले होते. एका हाताने त्यानं अटेम्प्ट केला, झेल सुटला. यावेळेला दोनही हात लपण्याची संधी होती, परंतु याही वेळेला झेल मात्र जमिनीवरती आदळतोय. साधारणतः आपण पाहिलं तर अक्षय हे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतात. फारसा आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू झालेत या षटकातील 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा धावफलकावरती मात्र 6 धावा. अजूनही येणारे 21 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. राजू नरळे चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतायत. पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच, तर या सामन्यामध्ये मात्र आपल्या संधीची वाट पाहताना याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. तर या ठिकाणी मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. थोडासा मानसिक दबाव हा जरूर गोलंदाजांवरती पाहायला मिळतोय, आणि या मानसिक दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ, आणि या खेळासाठी मात्र रॉयल संघ नेहमीच ओळखला जातो. कोणता संघ असेल जो या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये दाखल होईल याकरताची ही झुंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोनही तुल्यबळ संघ आहेत, ताकदवर संघ आहेत. दोनही संघांमध्ये
खेळाडूंचा भरडा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, परंतु विनोद बिल्लाचा आउट ऑफ फॉर्ममध्ये असणं हे संघासाठी चिंतेची बाब ठरते. सुरेश मोहिते आज सकाळपासून या संघात समवेत उपलब्ध नाही आहेत आणि कदाचित ही जी कमतरता आहे ती कमतरता मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं भरून काढली जाते. राजू नरळे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या सद्धीची वाट पाहत आहेत, परंतु गोलंदाज राहुलचं मात्र कौतुक या ठिकाणी करावं लागेल. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. असं म्हटलं जातं ना की जर तुमचा फॉर्म नसेल तर मात्र अशा प्रकारच्या चुका तुमच्याकडून होत राहतात. हा लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडून षटक मात्र होतंय समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात त्या 7 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 7 विजयासाठी लक्ष्य 62 धावांचा, म्हणजे अजूनही 18 चेंडू 55 धावांची गरज. हा सामना जिंकण्या करता आणि मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 55 धावांची गरज असताना राजू नरळेच्या बॅटमधून आलेले जे फटके होते ना, तमाम क्रीडा रसिकांची मात्र मनं जिंकली होती. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या 7 विजयासाठी लक्ष्य 62 धावांचं, म्हणजे अजूनही 55 धावांची गरज. 18 चेंडू आणि 55 धावा, परंतु या धावा कशा पद्धतीनं नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा, कारण चेंडूची पिचिंग ही विकेटच्या बाहेर पाहायला मिळाली. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहण्यायोग्य असणार आहे, कारण इथूनच जर पाहिलं तर मात्र थोडंसं अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघाला यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय षटकारामध्ये. राजू नरळेच्या बॅट मधून मात्र येतोय बिग हिट. 6 धावांसाठीचा षटकार. तर या ठिकाणी मात्र षटकार आलाय. पाहूया आणखीन एक मोठा फटका. यावेळेस मात्र वाईट लॉंग ऑफ रिजन मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट्स ओव्हर द रूप. चौकार. तर या ठिकाणी राजू नरळे मात्र आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि गरज देखील आहे. 18 चेंडू 55 धावांची गरज असताना षटकार आलाय. षटकारानंतर चौकार आलाय. चौकारानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये करत असताना संतोष मदने
यावेळेस मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर फेकला होता नोच्या स्वरूपात, त्यानंतर षटकार, चौकार आणि तदनंतर मात्र आलेली ही एकेरी स्वरूपाची धाव. एकूण 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 19 ही धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. यावेळेला हलक्या हाताने चेंडू तटवलाय समोरच्या दिशेनं. लिमिट ऑफ रिझन मध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. स्वतः गोलंदाज मात्र चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. सिंगल धाव फलकावरती आली आहे. इट्स 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर पुन्हा एकदा पंचांचा अवांतर चेंडूचा या ठिकाणी इशारा येतोय. तर यावेळेला मात्र परफेक्टली टाइम करता आला नाहीये, परंतु एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न. डेंजर एंडकडे फलंदाज आणि त्याचा परिणाम मात्र आपली महत्वाची विकेट या ठिकाणी गमावावी लागली. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती त्या खेळाडूची महत्वाची विकेट मात्र या ठिकाणी गमावली जाते. फलंदाज क्रमांक 2 बाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय राजू नरळे यांची सर्वाधिक महत्वाची विकेट या ठिकाणी गमावल्यानंतर थोडासा मानसिक दडपण गणेश अहिरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु संतोष मदने हा नेहमीच अशा प्रकारच्या संधीच्या शोधामध्ये असतो जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यावर त्याला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 22 धावा. स्वरूपामध्ये गमावली गेली. खरं तर अशा प्रकारच्या चुका मैदानावरती होणं, इथे विनोद बिल्ला कमालीचा टायमिंग दाखवलंय. जरी आउट ऑफ फॉर्म असलो तरी या सामन्यामध्ये माझी बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलेल हे दर्शवणारा हा फटका येतोय 6 धावांसाठी. षटकार
तर यावेळेला मात्र आणखीन एक जोरकस प्रहार, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कमालीचा एफर्ट मैदानाच्या आतमध्ये, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बॉबी त्या ठिकाणी मात्र चेंडू अडवत आहेत, सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेलाय आणि तब्बल कमीत कमी 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्यात. आणि सर्वच खेळाडूंकडनं मात्र या खेळाडूचं कौतुक केलं जातं, या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जातं. आणि का करू नये, एक महत्त्वपूर्ण सामना सेमीफायनल 1ची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर मात्र सेमीफायनल 2चा सामना आपण पाहणार आहोत. एकीकडे असेल रॉयल बी हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहणार आहोत तो अर्थातच संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न, नकार येतोय. आणखीन एक विकेट इथे गमवावी लागते धावबादच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावलाय तो जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघानं. इट्स अ नो बॉल. डिकलेअर 30 हा नो बॉल. 31 तर यावेळेला मात्र बिग हिट. आणखीन एक विनोद भिल्लाच्या बॅट मधून, बॅट तळपणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्या बॅट मधून सातत्यानं धावा येणं गरजेचं आहे. तर एकूणच धावसंख्येचा विचार केला 37 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. अशा प्रकारच्या आणखीन किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल, कारण या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. विनोद बिल्ला ऑन स्ट्राईक संपूर्णपणे आपल्या खांद्यांवरती ही जबाबदारी घेत असताना, तर या दरम्यान आणखीन एक जरुरी अनाउन्समेंट आपल्या माहितीसाठी, कारण येत्या रविवारी म्हणजे येणाऱ्या पुढील रविवारी संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय ही स्पर्धा असेल. आणि ही संपूर्ण माहिती संघर्ष स्पोर्ट्सचे सर्व हनुमंतजी चौधर यांच्या माध्यमातून मात्र ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. इट्स अ नो बॉल, आय थिंक इट्स अ व्हाईट बॉल. डाव्या एसटीला सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि पंचाने हा चेंडू मात्र अवांतर घोषित केला. अवांतरच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 38 रन्स, 38 धावा धावफलकावरती. प्रज्ञेश कोडेकर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. एकूणच या षटकाचा जर आपण विचार केला तर 2 विकेट्स त्याने या षटकामध्ये मिळवल्यात, परंतु 2 जे विकेट्स आहेत ते दोनही विकेट सांघिक स्वरूपाचे आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते विकेट्स गमावलेत ते प्रतिस्पर्धी संघानं. अजून इक्वेशन जर आपण पाहिलं तर योगेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा असेल. यावेळेला मोठा फटका आणि विनोदच्या बॅट मधून मात्र येतोय आणखीन एक दमदार षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 24 धावांची गरज होती. षटकार आलाय आणि षटकारानंतर इक्वेशन मात्र बदलत आहे. 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजून येणारे 7 चेंडू आणि
18 धावांची गरज. 17 धावा जरी धावफलकावरती उभारल्या गेल्या तरी देखील नाणेफेकी जिंकणाऱ्या संघाला विजेतेपद घोषित केलं जाईल. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. प्रज्ञेश कोटेकर या गोलंदाजावरती मात्र केला गेलेला हल्ला बोल आणि त्यानंतर मात्र आलेल्या धावा धावफलकावर, परंतु शेवटच्या षटकासाठी बरेचसे विकल्प रॉयल संघाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे हा चेंडू देखील सामन्यामध्ये निर्णायक असणार आहे. या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाणार. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचं तिथे उपलब्ध नाहीये. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी धावफलकावरती पूर्ण केली जाते आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर पाहायला मिळते. ती अर्थातच 47 धावा आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर विजयासाठी लक्ष्य आहे 62 धावांचं, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा सेमीफायनल 1चा थरार आपण या मैदानावरती अनुभवतोय. तब्बल 3 खेळाडू धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाले, ज्यामध्ये राजू नरळे, गणेश अहिरे आणि त्यानंतर जर पाहिलं तर राहुल जाधव, हे 3 फलंदाज आणि 3ही फलंदाज फलंदाजीतील मुख्य प्रमुख खेळाडू संबोधले जातात. आणि या 3ही खेळाडूंना बाद केल्यानंतर खरं तर संपूर्णपणे जबाबदारी ही फलंदाजी करणाऱ्या विनोद बिल्लांच्या खांद्यावरती होती. आणि या इनिंगमध्ये जर पाहिलं तर विनोद यांच्या बॅटमधून तब्बल आपल्याला 3 षटकार, 13 चेंडू आणि 28 धावांची बहारदार खेळी साकारलेली पाहायला मिळते. म्हणजे संपूर्णपणे सामन्यांची जी भिस्त आहे ती आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. आणि एकूणच जर विचार केला तर मात्र आता समीकरण उरते येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका सामना बॅलन्स करू शकतो, परंतु पहिल्या 3 चेंडूवरती जर मोठा फटका आला नाही तर मात्र सामना हा पुन्हा एकदा आपल्याला रॉयल संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळू शकतो. अक्षय सरोदे चौथं शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी पहा. विनोद बिल्ला यांचे 2 झेल उडाले होते आणि 2ही झेल सुटले. त्यानंतर मात्र त्यांच्या इनिंगमध्ये 3 षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. याही वेळेला स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता, धीम्या गतीचा चेंडू पिक करू शकले नाहीयेत आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र महत्वाची विकेट. अर्थातच विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. विनंती थोडासा त्वरा करा कारण शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 धावांची गरज. नवीन फलंदाज अतुल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. अतुल दाते एकेकाळचा ओपनिंगचा खेळाडू, परंतु या सामन्यामध्ये मात्र तब्बल 5 फलंदाज बाद झाल्यानंतर 7व्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर अतुलला याकरता पाठीमागे रोखून ठेवलं होतं की काय, कारण 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेनं हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतुलच्या बॅटमधून हा मोठा फटका जरूर पाहायला मिळालाय. सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार ठरू शकतो. मी सुरुवातीला म्हटलं की पहिले 3 चेंडू सामन्यामध्ये निर्णायक असतील, कारण पहिल्या 3 चेंडूवरती जर मोठा फटका आला नाही तर मात्र सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीट वरती असेल तर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ, परंतु इथे मात्र षटकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती ही आलेली मोठी खेळी अतुलच्या बॅटमधून सामन्याला मात्र पुन्हा एकदा बॅलन्स करताना पाहायला मिळते. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत
आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 8 धावा जरी आल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती विजेतेपद घोषित केलं जाईल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आणखीन बाहेर निघतोय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आणि या अनुषंगाने मात्र आणखीन एक धाव ही धाव फलकावरती अंकित केली जाते. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की संघ जाऊन पोहोचलाय 5 गडी बाद 54च्या घरात. ओव्हर नंबर 4 3 प्रोग्रेस. यावेळेला क्रीजच्या खोलीचा वापर केलाय. अगदी बॅकफुटला गेले. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही आणि सिंगलनं खरं तर हेच करणं गरजेचं आहे. अतुल दातेला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र यशस्वी ठरलाय तो गोलंदाज अक्षय सरोते. या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 55. विजयासाठी लक्ष्य 62 धावांचं म्हणजे अजूनही 7 धावांची गरज येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. अजूनही येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 धावा जरी आल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती इथे मात्र विजेतेपद घोषित केलं जाईल. येणारे 3 चेंडू 7 धावा. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज रबाडा. बरेचसे रबाडा नावाचे खेळाडू आता अगदी क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफ रिझन मध्ये उभा असणारा तो देखील अविनाश अर्थातच रबाडा. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल दातेचं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जाड हे रॉयल ए संघासाठी जमेची बाजू ठरलं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. एक नौका खेळाडू स्ट्रायकिंग एंडलाय. मागील सामन्यामध्ये याही खेळाडूच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. अजूनही जर विचार केला तर विजयासाठी 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. परंतु जर का षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये विजेतेपद देखील खेचून आणता येऊ शकतं. हेच आपल्या खेळाडूला समजावत असताना कारण या चेंडूवरती आयदर तुम्हाला मोठा फटका सजवणं गरजेचं आहे किंबहुना स्ट्राईक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. कोणत्याही प्रकारे चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि हे युवा खेळाडूंवरती तुम्ही दबाव कशा पद्धतीने निर्माण करू शकता. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं का म्हटलं जातं. येणारा 1 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि या 7 धावांची गरज. षटकार जरी आला तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती जे मला स्मॅश फोर्स फिटनेस या संघाला विजेतेपद घोषित केलं जाऊ शकतं. शेवटचा 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावांची गरज. अक्षय सरोदे ज्या गोलंदाजांना सलग 2 चेंडू निर्धाव फेकले. स्ट्राईक रोटेट होणं हे किती नुकसानदायक किंवा किती फायदेकारक ठरू शकतं हे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अतुल दातेनं स्ट्राईक सोडणं ही संघासाठी खरं तर धोक्याची घंटा ठरली आणि यावेळेस देखील धीम्या गतीनं चेंडू फेकला गेला आणि त्याचबरोबर रॉयल संघ मात्र दाखल झालाय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन.